राज ठाकरे यांची नवी मुंबईत मोठी घोषणा, कलाकारांसाठी विशेष कार्यशाळेचे आश्वासन. नवी मुंबईतील एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित कलाकार आणि रंगकर्मी यांना मोठी खुशखबर दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त बोलताना राज ठाकरे यांनी मराठी रंगभूमी आणि कला क्षेत्राचा गौरव करत लवकरच नवोदित कलाकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की मराठी नाट्यक्षेत्र ही महाराष्ट्राची सर्वात मोठी ताकद आहे. कलाकारांना अधिक मार्गदर्शन मिळावे यासाठी लवकरच विशेष कार्यशाळा आयोजित केली जाईल आणि या कार्यशाळेत राजकुमार हिराणी आणि आमिर खान यासारख्या दिग्गजांचा सहभाग असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान नवी मुंबईत लवकरच जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी पुन्हा केली आहे आणि या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनीही मनोगत व्यक्त करत राज ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या सत्काराचा आनंद व्यक्त केला. विविध भूमिका साकारताना दिग्दर्शकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्या भूमिका यशस्वीपणे साकारता आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आणि आज मराठी रंगभूमीवरचे सगळेच दिग्गज इकडे दिग्दर्शक तुम्हाला आज लाभले, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं सकाळपासून. अजूनही अनेक जण येतील. तुम्ही जेवढे जण आलेला आहात तुमच्या सर्वांची नोंद झालेली आहे ना? झालेली आहे. आणि कुठून आला आहात तुम्ही सगळेजण? मुंबईचेच आहात? नवी मुंबईचे आहात का बाहेरून आले? पुणे, रत्नागिरी, महाराष्ट्रात आलं. बोला ना, सोपं नाही का? मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. जसं मराठी चित्रपट सृष्टीतले, नाट्यसृष्टीतले अनेक दिग्गज तुम्हाला आज इथे सकाळपासून मार्गदर्शनाला मिळाले. मी अभय खोपकरांशी मी बोलतो. इथे आज अभिजित पारसे पण आहेत. बाकी सगळे माझे सगळे नाट्य क्षेत्रामधले माझे सगळे मित्र आज इथे रंगभूमीचे चित्रपट क्षेत्रातले इथे व्यासपीठावरती आहेत. मी सर्वांशी बोलतो आणि लवकरच मी एक अशाच प्रकारचा काय याला सेमिनार म्हणतात, वर्कशॉप, अशाच प्रकारचं मी एक वर्कशॉप तुमच्या सर्वांसाठी म्हणून मी आयोजित करतो. ज्याच्यामध्ये आपले मराठी चित्रपट सृष्टीचे लोक तर असतीलच, परंतु आपल्या सर्वांसाठी म्हणून मी राजकुमार हिराणी, आमिर खान, जावेद अख्तर या सर्वांना मी इथे बोलवीन. तुम्हाला जे काही तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचे जे काही प्रश्न असतील ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोला आणि भविष्यातली सगळी तुमची वाटचाल ही उत्तम हो. चित्रपट कसा करायचा, काय करायचा, नाटक काय करायचं, कसं करायचं. मला चित्रपट क्षेत्रातलं थोडंसं, चित्रपटाबद्दल थोडंसं मला थोडंसं कळतं, थोडंसं, यांच्या एवढं नाही कळत. नाटक मला कळतच नाही. कळत नाही याचा अर्थ समजून घ्या. मला असं वाटतं नाटक हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा सर्वात जास्ती कठीण असतं. याचं कारण त्याला एका चौकोनामध्ये विश्व मांडायचं असतं आणि तुम्हाला त्या संपूर्ण विश्वामध्ये घेऊन जायचं असतं त्या एका चौकोनात. चित्रपटाला तुम्ही आउटडोअरला कुठेही जाऊ शकता, चित्रपट कसाही फिरवू शकता, कुठेही घेऊ शकता, तेही कठीणच आहे. पण मला असं वाटतं नाटक हे सर्वात जास्ती कठीण माध्यम आहे असं मला वाटतं. मला दरवेळेला नाटक पाहताना हे कसं सुचलं. म्हणजे इथे केदार शिंदेवर बसले, इथे पुष्कर श्रोत्री आहेत. मी केदार शिंदेचं सही रे सही नाटक मी 2, 4, 5, 10 किती वेळा अनेकदा बघितलंय. एकदा ते संपूर्ण नाटक मी बॅकस्टेजने पाहिले की भरत जाधव नेमका करतो काय. इथून जातो, तिकडून उपटतो, तिकडून जातो, इथून कुठेतरी येतो. हे सगळं हे बसवलं कसं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खूप कठीण गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्याव्यात. या नाट्यक्षेत्र हे मराठीसारखं प्रभावी मला असं वाटतं दुसरं कुठेही नसावं. आणि आपल्याकडे जे दिग्गज आज मराठी नाट्यसृष्टीमध्ये दिग्गज आहेत ते तर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. चित्रपट क्षेत्रामध्ये जे लोक आहेत तेही येतील
आणि हे हिंदी चित्रपट क्षेत्रातले जे माझ्या परिचयाचे आहेत, माझे जे काही मित्र आहेत, यांनाही मी घेऊन येईन, ज्याच्यातनं तुम्हाला पुढचा मार्ग जास्ती सोपा होईल. आता बाकी जे राहिलेले म्हणजे वर्कशॉप सोडून जे आलेले आहेत त्यांच्यासाठी